नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, मी पूजा पासले अभ्यास मित्र परिवारामध्ये तुम्हा सर्वांचं खूप खूप स्वागत आहे. बघा, तुम्ही तुमच्यामधले काही स्टुडंट असतील, ते काय करत असतील, सध्या सर्च करत असतील सोशोलॉजी ऑप्शनलसाठी, योग्य गायडन्ससाठी, ठीक आहे, प्रॉपर गायडन्ससाठी. त्याच्यामध्ये कोणते बुक्स पाहिजे, ठीक आहे, त्याचा अभ्यास कसा केला पाहिजे, त्याचा सिलेबस कसा काय आहे, असे खूप सारे प्रश्न तुमच्या मनामध्ये असणार आहेत. बघा, आजचा आपला हा व्हिडिओ पूर्ण होलिस्टिक असणार आहे. याच्यामध्ये आपण सर्व गोष्टी इथे डिस्कस करणार आहोत. तुमचे बुक लिस्ट असेल, सिलेबस असेल, अभ्यास कसा करावा, नोट्स कशा काढाव्या, त्या सर्व गोष्टी आपण सोशलॉजीच्या रिलेटेड इथे अभ्यासणार आहोत, पाहणार आहोत. ठीक आहे, डिटेलमध्ये तुम्हाला सगळ्या गोष्टी इथे प्रोव्हाइड केल्या जाणार आहे. सोशोलॉजी ऑप्शनल विषयी तुम्हाला इथं डिटेल स्ट्रॅटर्जी दिली जाणार आहे. ठीक आहे, बघा, लेक्चरला स्टार्ट करण्यापूर्वी तुमच्यासाठी थोडीशी इन्फॉर्मेशन आहे. बघा, राज्यसेवा पूर्व आणि मुख्य परीक्षा 2025 साठी आपली डिस्क्रिप्टिव्ह काय केली आहे, डिस्क्रिप्टिव्ह पॅटर्न बेस असलेली बॅच काय केलेली आहे, आपण लॉन्च केलेली आहे. ठीक आहे, या बॅच मध्ये तुम्हाला काय काय अवेलेबल असणार आहे, तर तुमचे लाईव्ह लेक्चर होतील. तुमचे जे काही लेक्चर असतील ते काय असणार आहेत, तर लाईव्ह असणार आहेत. ठीक आहे, त्याच्यामध्ये तुम्हाला आन्सर रायटिंग प्रोव्हाइड केली जाईल. तुमची टेस्ट सिरीज सुद्धा चालू असणार आहे, तुम्हाला टेस्ट सिरीज प्रोव्हाइड केली जाणार आहे. शिवाय बघा, तुमच्या डिजिटल नोट्स सुद्धा असणार आहे. ठीक आहे, आता ह्या बॅचची फीज किती असणार आहे, तर या बॅचची फीज बघा, तुमची 10,000वरून तुम्हाला 6,999 रुपयामध्ये ही बॅच तुम्हाला अवेलेबल होणार आहे. पण ती कोणासाठी, फक्त पहिल्या 300 विद्यार्थ्यांसाठी. त्यानंतर या बॅचची काय होईल, फी वाढणार आहे. ठीक आहे, आता या बॅचचा कालावधी म्हटला तर किती असेल, तर तुम्हाला 1.5 वर्षाचा कालावधी या बॅचचा असणार आहे. बघा, स्क्रीनवरती जे मेंटॉर दिसत आहेत ते तुमचे काय असतील, तिथे तुम्हाला शिकवण्यासाठी असणार आहे. ठीक आहे, या बॅच बद्दल जर तुम्हाला डिटेल इन्फॉर्मेशन हवी असेल तर तुम्ही काय करू शकता, तर बघा, आपला इथं कॉन्टॅक्ट नंबर दिलेला आहे, याच्यावरती तुम्ही कॉन्टॅक्ट करू शकता. शिवाय आपलं अभ्यास मित्र नावाचं जे ऍप्लिकेशन आहे ते तुम्ही प्ले स्टोअर वरून डाउनलोड करू शकता. ठीक आहे, मग आता तुम्हाला जे प्रतीक्षित गोष्ट आहे, ठीक आहे, सोशोलॉजी ऑप्शनल बद्दलची जी क्युरियोसिटी आहे, ते आपण इथे तुमचे जे काही क्वेश्चन असतील ते इथे आपण काय करूयात, टॅकल करूयात. बघा, पहिला प्रश्न बघा सगळ्यांच्या मनामध्ये, सोशोलॉजीच का? ठीक आहे, सोशोलॉजीच का? कारण खूप आता किती आहेत, 28 वैकल्पिक विषय आहेत तुमच्याकडे. काय आहेत, तर 28 ऑप्शन आहेत की या ऑप्शन पैकी तुम्ही सोशोलॉजीच का सिलेक्ट करावा. ठीक आहे, त्याचं पहिलं बघा, पहिलं उत्तर काय असेल, तर सोशोलॉजीचा बघा सिलेबस काय आहे तुमचा, तर स्मॉल आहे, म्हणजे लहान सिलेबस आहे. काही गोष्टी असतात त्याचे निकष लावून तुम्हाला काय करावं लागतात, तर तुमचा ऑप्शनल सिलेक्ट करावा लागेल. जर तुम्ही ऑप्शनल चुकीचा जर तुम्ही काय केला, सिलेक्ट केला, तर तो तुमच्या प्रिपरेशन मधला खूप मोठा ब्लंडर असू शकतो. बघा, त्याचं कारण असं आहे की तुमचं बघा 1700 मार्कचं काय असणार आहे, 1750. ठीक आहे, 1750 मार्काचं तुम्हाला काय असणार आहे, तर रिटर्न असणार आहे. ठीक आहे, मेन्सचा पेपर तुमचा टोटल 1750 मार्काचा असणार आहे. आणि या 1750 पैकी एकटे 500 मार्क हे तुमचे काय असतात, तर ऑप्शनल विषय तुमचा वैकल्पिक विषय आहे, हा तुम्हाला 500 मार्क देणारा असतो. ठीक आहे, त्यामुळे याचं जर सिलेक्शन तुमचं चुकलं तर तुमच्या प्रिपरेशन मध्ये तुम्हाला अनेक अडचणी फेस कराव्या लागतील. त्यामुळे काय करायचं आहे, वेळ घ्यायचा आहे आणि मगच तुमचं ऑप्शनल काय करायचं आहे, सिलेक्ट करायचा आहे. ठीक आहे, त्याच्यामुळे बघा, तुम्हाला खूप सारे काय आहेत, तर ऑप्शन आहेत, 28 तुम्हाला लिस्ट आहेत. आपण पुढे लिस्ट देखील पाहूयात की कोणकोणते ऑप्शनल विषय असणार आहेत जे की तुम्ही सिलेक्ट करू शकता. ठीक आहे, आता ऑप्शनल आपण सोशोलॉजीच का घ्यायचा, त्याचं कारण असं आहे की सिलेबस कमी आहे. बाकीचे सब्जेक्ट जर तुम्ही पाहिले, की जसं की जर तुम्ही पाहिलं, फॉर एक्झाम्पल तुम्ही इकॉनॉमिक्स पाहिलं, तर त्याचं सिलेबस काय आहे, खूप मोठा आहे, म्हणजे त्याचे प्रिपरेशन करता करता तुमचं वर्ष निघून जाईल. ठीक आहे, इतका मोठा त्याचा काय आहे, सिलेबस आहे. बघा, दुसरं हिस्ट्रीचं पण तसंच आहे. ठीक आहे, जसे छोटे छोटे ऑप्शनल आहेत ते तुम्ही काय करायचे, त्यांना प्रेफरन्स द्यायचा आहे. शेवटी तुम्हाला काय करायचं आहे, की तुम्हाला मार्क्स पाडायचे. ठीक आहे, त्यांना त्या विषयांना पण 500 मार्क्सच असणार आहेत, आपल्या सोशोलॉजीला पण 500 मार्क्सच असणार आहे. त्यामुळे ज्या विषयाचा सिलेबस छोटा आहे तो काय करायचा विषय तुम्हाला इथं सिलेक्ट करायचा आहे. आता दुसरा महत्वाचा मुद्दा म्हणजे, तुम्ही जो ऑप्शनल सिलेक्ट करताय त्याचा फक्त तुम्हाला ऑप्शनल मध्येच मदत झाली पाहिजे असं नाहीये. त्याची मदत तुम्हाला कशामध्ये झाली पाहिजे, तर जीएस मध्ये सुद्धा झाली पाहिजे. जीएस मध्ये सुद्धा झाली पाहिजे. बघ, कसं तुमचा ऑप्शनलचा जो पेपर आहे सोशोलॉजीचा, तो तुम्हाला जीएस मध्ये कुठे कुठे हेल्प करणार आहे बघा. तर तुमचा इंडियन सोसायटी GS1 जो असतो, त्याच्यामध्ये इंडियन सोसायटीचा जो पार्ट असतो, तिथे सुद्धा आपला सोशोलॉजी ऑप्शनल काय होणार आहे, तुम्हाला हेल्पफुल ठरणार आहे. ठीक आहे, आता आणखी दुसरी गोष्ट म्हणजे बघा, GS2 जो असतो त्याच्यामध्ये सोशल जस्टिस, ठीक आहे, सोशल जस्टिस जो पार्ट आहे त्याच्यामध्ये पण तुमचं सोशोलॉजी ऑप्शनल तुम्हाला काय करणार आहे, हेल्प करणार आहे. शिवाय बघा, तुमचं GS3 आहे त्याच्यामध्ये इकॉनॉमिक्स आणि इंटरनॅशनल सिक्युरिटी जो आहे, जो पार्ट आहे, त्याच्यामध्ये सुद्धा तुमचा सोशोलॉजी ऑप्शनल तुम्हाला हेल्प करणार आहे. परत बघा, आपला GS4, ठीक आहे, इथिक्स मध्ये सुद्धा तुमचा सोशोलॉजी ऑप्शनल तुम्हाला हेल्प करणार आहे. ठीक आहे, आणि बघा, सगळ्यात महत्वाचं म्हणजे एस्से वरती प्रत्येक वर्षी काय होतात, तर तुम्हाला
2 तरी असे विषय असतात जे सोशलॉजीच्या रिलेटेड असतात, सोशल इश्यू सोबत काय असतात, रिलेटेड विषय असतात. जर तुमच्या ऑप्शनल वरती व्यवस्थित कमांड असेल तर तुम्हाला एसए मध्ये पण काय होणार आहे, हेल्प होणार आहे. म्हणजे तुमचा एवढा फायदा आहे. फक्त तुम्ही सोशलॉजी घेतल्यावरती फक्त तुम्हाला हे 500च मार्क मिळणार नाहीये, तर हे अदर तुमचे जीएसचे GS1, GS2, GS3 आणि एसए मध्ये सुद्धा तुम्हाला काय होणार आहे, हेल्प होणार आहे. म्हणजे तुमच्या जीएस सोबत काय होतंय, तर ओव्हरलॅप होत आहे. ठीक आहे. बघा, आणि तुम्ही जो विषय सिलेक्ट करताय तो कसा असला पाहिजे, इंटरेस्टिंग असला पाहिजे. काय इंटरेस्टिंग असला पाहिजे, तुम्हाला एवढे मार्क देणार आहे, 500 मार्क देणारा विषय आहे आणि तो तुमचा रटाळवाणा असेल, तुम्हाला त्याचा अभ्यासच नाही करावा वाटत आहे, काहीच पॉईंट नाहीये. ठीक आहे, काहीच पॉईंट नाहीये. त्याचा तुम्हाला अभ्यास करावा वाटत नाही, तर तुम्हाला त्याचा तुम्ही अभ्यास करणार नाही आणि त्या विषयाला इग्नोर करणार. मग आपला सोशलॉजी हा विषय असा आहे की तुम्ही काय करताय, दैनंदिन जीवनामध्ये ज्या गोष्टी अनुभवताय, आतापर्यंत आपण लहानापासून मोठ्यापर्यंत होतो, ज्या समाजामध्ये वावरतो त्या समाजाचं ऑब्झर्वेशन करायचं आहे. ठीक आहे तुम्हाला, आणि त्या समाजाला आपल्या सामाजिक दृष्टीतून काय करायचं हे पाहायचं आहे. ठीक आहे, हेच फक्त तुम्हाला काय करायचं आहे, आपल्या ऑप्शनमध्ये करायचं, ऑप्शनल मध्ये करायचं आहे. ठीक आहे, वेगळं काही नाहीये. तुम्ही जे बघा, तुम्हाला कुटुंब पद्धती माहितीये, आपली कशी कुटुंब पद्धती असते ते माहितीये, तुम्ही समाजामध्ये वावरता, तुम्हाला सोशल इश्यू माहितीयेत, हे सगळ्या गोष्टी माहितीयेत. फक्त तुम्हाला काय करायचं ते फक्त थोडेसे सायंटिफिक मेथडनी किंवा वेगवेगळ्या विचारवंतांच्या दृष्टिकोनातून काय करायचे आहेत, तुम्हाला इथे मांडायचे आहेत. त्यामुळे तुमच्यासाठी हा काय असणार आहे, इंटरेस्टिंग सब्जेक्ट असणार आहे. असं नाहीये की अदर जे टेक्निकल सब्जेक्ट असतात, ठीक आहे, त्याचं काय होणार आहे तुम्हाला, तर तुम्हाला ते सगळं पहिल्यापासून शेवटपर्यंत नवीन कन्सेप्ट असतील, नवीन कन्सेप्टचा काय करायचा, अभ्यास करायचा आहे, मग लक्षात ठेवायचं. पण इथं तुम्हाला कन्सेप्ट माहिती आहेत, फक्त त्याची मांडणी काय करायची आहे, तर म्हणजे आपल्या सामाजिक दृष्ट्या काय करायचे आहे, सोशल पर्स्पेक्टिव्हनी काय करायचे, तुम्हाला त्याची मांडणी करायची आहे. ह्या गोष्टी लक्षात घ्यायच्या आहेत. हा पण तुमचा काय असेल, प्लस पॉइंट असेल. इतरांपेक्षा तुम्हाला काय वाटणार आहे, अभ्यास करताना इंटरेस्टिंग वाटणार आहे. बघा, दुसरं काय आहे, आता सगळ्यात महत्वाची गोष्ट, ठीक आहे, याला डबल स्टार दिला तरी चालेल. बघा, हे झालं सगळं काय इंटरेस्टिंग आहे, स्मॉल सिलेबस आहे. सगळ्यात महत्वाची गोष्ट ऍट दी एंड महत्वाचं काय आहे की तुम्हाला या पोर्शन मध्ये, म्हणजे या एक्झाम मध्ये काय झालं पाहिजे, तर मार्क जास्तीत जास्त भेटले पाहिजे. मग आता मार्क कशामध्ये जास्त मिळतील तुम्हाला, जो सब्जेक्ट स्कोरिंग आहे. मग आता हा सब्जेक्ट स्कोरिंग का आहे, कारण याचा सिलेबस बऱ्यापैकी स्टॅटिक आहे, स्थिर आहे, स्थिर सिलेबस आहे. ठीक आहे, स्थिर सिलेबस आहे. आता बाकीचे बघा, इकॉनॉमिक्स वगैरे हे अदर जे सब्जेक्ट असतात ते काय असतात, डायनॅमिक असतात. डायनॅमिक म्हणजे काय, तर त्याच्यामध्ये नवीन 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 गोष्टी काय होत राहतात, तर ऍड होत राहतात आणि त्या तुम्हाला अपडेट करत राहाव्या लागतात. ठीक आहे, पण जसं आपल्या ऑप्शनलच्या बाबतीत आहे का, नाहीये, तिथं काय आहे, तुम्हाला सगळ्या स्टॅटिक सिलेबस आहे. ठीक आहे, पेपर 2 मध्ये थोडेफार काय आहेत, तुमचे डायनॅमिझम आहे, असं नाहीये की नाहीये टोटली, पण अदर सब्जेक्टच्या कंपॅरिझन मध्ये आपला सिलेबस कसा आहे, स्थिर आहे. आणि त्यामुळे तुम्हाला काय असणार आहे, तर स्कोरिंग सब्जेक्ट असणार आहे. आणि हेच सगळ्यात जास्त महत्वाची गोष्ट आहे की तुम्ही जो सब्जेक्ट सिलेक्ट केलेला आहे तो कसा असला पाहिजे, स्कोरिंग असला पाहिजे. हा आपला एक काय राहील, प्लस पॉइंट राहणार आहे. बघा, आता आपला जो 5वा पॉइंट आहे, 5वा मुद्दा. आता काही स्टुडंट म्हणतील की मॅडम, आमचं ग्रॅज्युएशन वेगळ्या सब्जेक्ट मधून झालेलं आहे, वेगळ्या फॅकल्टी मधून झालेलं आहे, वेगवेगळ्या स्ट्रीम मधून झालेलं आहे, आमचं सायन्स झालेलं आहे, आमचं टेक्निकल बॅकग्राऊंड आहे. ठीक आहे, मग त्यांच्यासाठी तर सगळ्यात चांगला फायदा काय आहे सोशलॉजी सिलेक्ट करायचा, की तुम्हाला तो सब्जेक्ट इंटरेस्टिंग वाटेल. ठीक आहे, इंटरेस्टिंग वाटेल. दुसरे सब्जेक्ट वाचायला गेले तर तुम्हाला रटाळवाणे वाटतील. सोशलॉजी तुम्ही सिलेक्ट करताय तर तुम्ही ऑलरेडी ह्या गोष्टी लहानपणापासून अनुभवलेल्या आहेत, त्या वाचायला तुम्हाला इंटरेस्टिंग वाचणार आहेत. त्या ज्यांचं टेक्निकल बॅकग्राऊंड आहे ते देखील काय करू शकता, तुम्ही तर सोशलॉजी ऑप्शनल सिलेक्ट करू शकता. बघा, आता खूप साऱ्या स्टुडंटला माहिती असेल, बघा तुम्ही युपीएससीचे मागच्या वर्षातले काही वर्षातले रिझल्ट जर पाहिले, टॉप 10 मध्ये 4 ते 5 स्टुडंट काय असतात, सोशलॉजी ऑप्शनल वाले असतात. चेक करून पहा. ठीक आहे, 2-3 तर फिक्सच असतात सोशलॉजी ऑप्शनल वाले, आणि ते पण काय असतात, तर टेक्निकल बॅकग्राऊंड वाले असतात. ठीक आहे, त्यांच्यासाठी सुद्धा सोशलॉजी काय असतो, प्लस पॉइंट असतो. त्यामुळे ह्या गोष्टी सुद्धा काय करायच्या आहेत, लक्षात घ्यायच्या आहेत. आणि बघा, काही जण म्हणतात की टेक्निकल काय घेऊयात, आम्ही विषय घेतो. आता टेक्निकल विषय घ्यायचा, बघा तोटा काय असतो, फायदा हा आहे की तुमचा स्कोर चांगला येऊ शकतो. ठीक आहे, याच्यामध्ये काहीच दुमत नाहीये. पण तोटा काय आहे की बघा, तुम्हाला ज्यावेळेस ऑप्शनलचा तुम्ही पेपर सॉल्व्ह करत असता, तर टेक्निकल सब्जेक्ट तुमचा टाइम कन्झ्युमिंग असतात. तुम्हाला उत्तर तिथं ऑन दी स्पॉट काय करायला लागतात, तर उत्तर तिथं क्वेश्चन समजून घ्यायचं आहे, तिथं क्वेश्चन सॉल्व्ह करायचे. फॉर एक्झाम्पल, जर मॅथमॅटिक्स सब्जेक्ट असेल तर तुम्हाला टायमिंगवर त्याचं उत्तर यायला पाहिजे. ह्या सगळ्या गोष्टी असतात. पण तुमचा स्टॅटिक सिलेबस असल्यामुळे सोशलॉजीचा तुम्ही काय करू शकता, कमी वेळामध्ये चांगले मार्क्स घेऊ शकता. हा तुमचा काय राहणार आहे, प्लस पॉइंट राहणार आहे. ठीक आहे, चलो, हे आपलं झालं की वाय सोशलॉजी. आय होप तुम्ही सोशलॉजी का घेतलं पाहिजे हे तुमचा क्वेश्चन क्लिअर झाला पाहिजे. ठीक आहे, आता बघा, आपण
सगळ्यात महत्वाचा पुढचा पॉइंट आहे तो पाहूयात बघा. काय असणार आहे, मी मगाशी जसं बोललं की तुमचं टोटल किती आहे, 26 तुमच्याकडे काय आहेत ऑप्शन आहेत, हे तुमच्या ऑप्शनल सब्जेक्टची लिस्ट आहे. या लिस्ट पैकी तुम्ही कोणताही काय करू शकता, ऑप्शनल सिलेक्ट करू शकता. पण आय होप तुमचं वाय सोशोलॉजी हे क्लिअर झालं असेल. ठीक आहे, बघा पुढे काय आहे तर आपला सिलेबस. सगळ्यात महत्वाची गोष्ट, जर तुम्हाला व्यवस्थित मार्क घ्यायचे असतील, 300+ मार्क सोशोलॉजीमध्ये घ्यायचे असतील, तर तुमचं सगळ्यात महत्वाची गोष्ट काय असली पाहिजे तुमच्यासाठी, तर सिलेबस काय करणे, डायरेक्ट पाठ करणे. सिलेबस पाठ करणे. जर सिलेबस पाठ केला असेल तर तुम्हाला लक्षात येतंय की तुम्ही कुठल्या कुठल्या सोर्स मधून काय काय रीड करायचं आहे. ते तुम्ही रॅन्डमली उठून सुटून काही वाचत सुटलाय तर ते तसं होणार नाहीये. कारण काय आहे, त्याच्यावरती तुम्हाला मटेरियल खूप अवेलेबल आहे, पण आपल्याला वाचायचं तेच आहे जे आपल्या सिलेबसमध्ये दिलेला आहे. बघा स्क्रीनवरती तुम्हाला दिसतोय हा काय आहे, इंग्लिश मधला सिलेबस आहे. तुम्ही काय करू शकता, एकदा पॉज करून हा काय करू शकता, हा सिलेबस व्यवस्थित वाचून घेऊ शकता. ज्यांना इंग्लिश मध्ये वाचायचं आहे ते, आणि ज्यांना मराठीमध्ये वाचायचं आहे त्यांच्याकरिता सुद्धा आहे. बघा हा एक वाचू शकता. ठीक आहे, इंग्लिश वाल्यांसाठी आहे. आणि पुढे बघा आपल्या मराठी मीडियमच्या स्टुडंटसाठी बघा, आपल्या सोशोलॉजी ऑप्शनलचे काय असतो, पेपर 1 आणि पेपर 2 असतो. पेपर 1 तुमचा 250 मार्काचा असतो, पेपर 2 तुमचा काय असतो, 250 मार्काचा असतो. आता बघा पहिला पेपर जो असतो तो तुमचा काय असतो, तर वेस्टर्न थिंकर वगैरे याच्यावरती असतो. ठीक आहे, एक जनरल मी थीम सांगितली. आणि पेपर 2 काय असतो, तो आपल्या इंडियन सोसायटीवरती असतो. ठीक आहे, आपल्या इंडियन थिंकर वगैरे त्याच्यामध्ये येतात. हा आपला असतो पेपर 2. आता बघा तुम्ही इथं वाचल्यानंतर सुद्धा तुम्हाला ह्या गोष्टी बघा, शब्द वाचा. नातेदारी, लहानपणापासून आपल्याला माहिती आहे नाती गोती व्यवस्था कशी असते, हे सगळं तुम्ही अनुभवलेलं आहे. बघा धर्म व समाज. ठीक आहे, राजकीय व्यवस्था, कार्य व आर्थिक जीवन. फक्त हे जे आहे ते वेगवेगळ्या थिंकरनी काय केले, त्यांच्या त्यांच्या पर्स्पेक्टिव्ह मधून मांडण्याचा प्रयत्न केलेला आहे. ठीक आहे, आणि बघा पुढे काय आहे, हा तुमचा पेपर 1चा सिलेबस असणार आहे. त्याच्यामध्ये पहिला काय असेल तुमचा टॉपिक, समाजशास्त्र विद्याशाखा. दुसरा असेल समाजशास्त्र विज्ञान स्वरूपात. दुसरा असेल संशोधन पद्धती व विश्लेषण. ठीक आहे, चौथा काय आहे तुमचा चॅप्टर, त्याच्यामध्ये समाजशास्त्रीय विचारवंत. पाचवा काय आहे, स्तरीकरण व गतिशीलता. सहावा चॅप्टर काय आहे तुमचा, कार्य आणि आर्थिक जीवन. ठीक आहे, सातवा आहे तुमचा राजकीय व्यवस्था व समाज. आठवा आहे समाज, धर्म व समाज. नववं काय आहे, नातेदारी व्यवस्था. आणि 10वा तुमचा आहे आधुनिक समाजामधील सामाजिक बदल. हे तुमचे काय आहेत, तर पेपर फर्स्ट मध्ये पहिला पेपर आहे, त्याच्यामधले 10 टॉपिक आहेत. आता हे तुमचे टॉपिक डोळ्यासमोर ठेवून तुम्ही काय करायचं, वेगवेगळे जे सोर्सेस आहेत, तुमचे बुक लिस्ट आहेत, त्याच्यामधून हे कव्हर करून घ्यायचे आहे. ठीक आहे, बघा हे क्लिअर झालं असेल. पेपर 1 मध्ये तुम्हाला कुठले टॉपिक आहेत ते. आता बघा पेपर 2 हा सुद्धा तुम्हाला 250 मार्काचा असतो. हा जो पेपर 2 असतो तो तुमचा कशाशी असतो, तर इंडियन सोसायटीशी रिलेटेड असतो. म्हणजे याच्यामधले जे थिंकर येणारे असतात ते तुमचे कुठले असतात, तर इंडियन थिंकर असतात. जसे की जी एस घुरे वगैरे हे सगळे आपले काय असतात, थिंकर पेपर 2 मधले आपले महाराष्ट्रीयन थिंकर असतात. ठीक आहे, आता याच्यामध्ये बघा पहिला टॉपिक काय आहे तुमचा, भारतीय समाजाशी ओळख, इंडियन सोसायटीची तुम्हाला ओळख. ठीक आहे, वसाहतवादी शासनाचा भारतीय समाजावरील परिणाम. ठीक आहे, ज्यावेळेस इंग्रज आले होते तर इंग्रजांच्या येण्यामुळे आपल्या भारतीय समाजामध्ये काय बदल झालेला आहे. आता हे बघा तुम्ही कधी ना कधी हे वाचलेलं आहे, कोणाला माहिती नाहीये असं नाहीये, पण हे तुम्हाला आपल्या सोशोलॉजिकल पर्स्पेक्टिव्हनी काय करायचं आहे, इथे वाचायचं आहे. वेगवेगळ्या थिंकरचा जो विचार त्यांनी मांडलेले आहेत ते तुम्हाला इथं काय करायचे आहेत, वाचायचे आहेत. बघा पुढचं काय आहे, ग्रामीण व कृषक सामाजिक संरचना. आता ग्रामीण आणि आपला सर्वांना माहिती आहे आपला देश काय आहे, कृषी प्रधान संस्कृती आहे. आता लहानपणापासून काही गोष्टी तुम्ही अनुभवलेल्या सुद्धा आहेत, त्या फक्त तुम्हाला काय करायच्या आहेत, तर आपल्या सिलेबस मध्ये व्यवस्थित फॉर्मॅटमध्ये वाचून घ्यायच्या आहेत. बघा पुढे काय आहे, जाती व्यवस्था सर्वांना ज्ञात आहे. ठीक आहे, पुढे भारतामधील आदिम जनजाती, भारतामधील नातेदारी व्यवस्था, धर्म व समाज. आता तुम्हाला बघा पेपर 1 मधले आणि पेपर 2 मधले काय काय जे काय आहेत विषयांची नावं सेम वाटतील. बघा धर्म व समाज मागेच आपण काय केलेलं, वाचलेलं पेपर फर्स्ट मध्ये. नातेदारी व्यवस्था सुद्धा काय केलेला आहे, मागच्याच आपण काय केलेलं आहे, तर पेपर फर्स्ट मध्ये वाचलेला आहे. बघा इथं फरक फक्त काय राहील, की इथं जे तुमचे थिंकर जे आहेत ते तुमचे कुठले येतील, तर तुमचे महाराष्ट्रातले विचारवंत येतील. महाराष्ट्रातल्या विचारवंत सॉरी आपल्या महाराष्ट्रातल्या किंवा आपल्या भारतातले जे विचारवंत आहेत ते काय करतील, या सर्व व्यवस्थेवरती विचार मांडतील. ठीक आहे, ते काही नातेदारी व्यवस्थेवरती मांडतील, धर्म व समाजावरती मानतील. ठीक आहे, तुम्हाला इथं काय करायचे आहेत, तुमचे भारतीय थिंकर काय करायचे आहेत, तर वापरायचे आहेत. आणि पेपर फर्स्ट मध्ये तुमचं काय असणार आहे, तर वेस्टर्न थिंकर. ठीक आहे, जे बाहेरच्या जगातले जे थिंकर्स आहेत, कार्ल मार्क्स वगैरे,
ठीक आहे, मॅक्स वेबर वगैरे हे सगळे जे थिंकर्स आहेत ते तुम्हाला पेपर फर्स्ट मध्ये यूज करायचे आहेत. आणि जर तुम्ही इथे देखील वेस्टर्न थिंकर्सचा तुम्ही वापर केला तरी काही हरकत नाहीये, पण तुमचा जास्त भर कुठे असला पाहिजे तर भारतीय विचारवंतांवरती इथे असला पाहिजे. बघा इथं काय आहे तुमचा भारतामधील सामाजिक बदल, भारतामधील ग्रामीण व कृषी रूपांतरण, औद्योगिकरण, नागरिकरण, परत राजकीय व्यवस्था व समाज, आधुनिक भारतामधील सामाजिक चळवळ, लोकसांख्यिकी गतित्व, परत काय आहे तुमचा 14वा टॉपिक काय असेल तर सामाजिक रूपांतरणातील समोरील समस्या. ठीक आहे, हे तुमचे काय असणार आहेत पेपर 2 मधले टॉपिक असणार आहेत. हा सिलेबस तुमच्या डोळ्यासमोर पाहिजे. ठीक आहे, याच्या व्यतिरिक्त तुम्ही काय करू शकता तर बघा हा तुम्ही प्रिंट काढून ठेवू शकता आणि त्याच्यानुसार तुम्ही काय करू शकता बुक लिस्ट मध्ये तुम्ही जे बुक्स रेफर करणार आहात त्याच्यामध्ये काय करायचा रॅन्डम हा टॉपिक उचलायचा, भारतीय समाजाची ओळ. आता तुम्हाला कुठल्या बुक लिस्ट मध्ये कुठल्या बुक मध्ये भारतीय समाजात बद्दल तुम्हाला वाचायला भेटते ते वाचून घ्यायचं, त्याच्यावरती नोट्स तयार करायचे. ठीक आहे, कशा नोट्स करायच्या वगैरे ते देखील आपण पुढे पाहूया. ठीक आहे, चलो आय होप तुम्हाला सिलेबस माहिती झाला असेल. बघा आता बुक लिस्ट सर्वांचं काय असतं, बुक लिस्ट काय, बुक काय. ठीक आहे, मग आपल्या समोर काय आहे तर वायसीएमचं हे काय आहे तुम्हाला मी समजावं याच्याकरिता वायसीएमचं जे पुस्तक आहे ते इथं दिलेलं आहे. हे एक नाही असे खूप असतात पुस्तकं आणि त्या पुस्तकांमधून आता अगेन मी काय सिलेबस का आधी दाखवला कारण सिलेबस मधले जे पॉइंटर आहेत धडे आहेत त्याला रेफर करून या पुस्तकांमधून तुम्हाला काय करायचे आहे तर माहिती गोळा करायची आहे. एक असं स्पेसिफिक आपल्या मराठीमध्ये पुस्तक नाहीये. ठीक आहे, वेगवेगळ्या पुस्तकातून तुम्हाला काय करायला लागेल वाचावं लागेल आणि कुठली पुस्तकं आपण दिलेली आहेत. ठीक आहे, दिलेली आहेत सिलेक्टेड टॉपिक काय करायचे तुम्हाला इथं रीड करायचे आहेत. हे तुम्ही काय करू शकता वायसीएम मधून करू शकता. प्लस सोशोलॉजिकल थेरी जॉर्ज रिडजरचं सुद्धा हे काय आहे पुस्तक आहे ते सुद्धा तुम्ही रेफर करू शकता. ठीक आहे, ज्यांना कन्सेप्च्युअल अंडरस्टँडिंग पाहिजे त्यांच्यासाठी. ठीक आहे, इंग्रजीमध्ये जरी असलं तरी तुम्हाला कन्सेप्च्युअल अंडरस्टँडिंग हवी असेल तर वाचू शकता, ऑप्शनल आहे असं काही नाही, हे वाचलंच पाहिजे. पण हे बघा हे मस्ट आहे वायसीएमचं वगैरे हे तुम्ही वाचू शकता. बघा आता सगळ्यात भारी पुस्तक काय आहे माहिती का तुमचं हे डॉक्टर प्रदीप आगलावेंचं पुस्तक आहे. यातून तुमचं पेपर 1 साठी बऱ्याचशा गोष्टी काय होतील तर कव्हर होतील. पेपर 1 साठी यातून बऱ्याचशा गोष्टी तुमच्या कव्हर होतील. समाजशास्त्र एमपीएससी नेट सेट. ठीक आहे, हे पुस्तक आहे हे तुम्ही रेफर करू शकता. पेपर 1 मधले बरेचसे टॉपिक यातून कव्हर होतील. आणि बघा सेपरेट बघा तुम्ही इथं मी तुम्हाला दाखवते काय आहे पुस्तकाचं नाव समाजशास्त्रीय विचारवंत. आता हे समाजशास्त्रीय विचारवंत आहेत ते डॉक्टर प्रदीप आगलावेंच्या या पुस्तकात सुद्धा कव्हर होतात. ठीक आहे, या पुस्तकात सुद्धा कव्हर होतात. पण एखाद्या सेपरेट फक्त मला विचारवंत वाचायचे आहेत समाजशास्त्रीय विचारवंत तर तुम्ही काय करू शकता की डॉक्टर प्रदीप आगलावेंचं सेपरेट समाजशास्त्रीय विचारवंतासाठी सुद्धा काय आहे तर पुस्तक आहे. आता बघा हे समाजशास्त्रीय विचारवंत आपल्या बघा ह्याच्यामध्ये कुठे आहे सिलेबस मध्ये बघा इथं दिसेल तुम्हाला समाजशास्त्र विचारवंत सगळ्यात इम्पॉर्टंट टॉपिक आहे. बघा ह्याला 3 स्टार मारून घ्या. ठीक आहे, याच्यामध्ये तुमचे वेस्टर्न थिंकर काय होतात कव्हर होतात. आणि प्रदीप आगलावेंचं समाजशास्त्रीय विचारवंत या पुस्तकामध्ये त्यांनी फक्त पेपर 1 मधले थिंकरच नाही तर पेपर 2 मधले थिंकर सुद्धा काय केलेले आहेत त्यांनी कव्हर करून घेतलेले आहेत. हे फक्त पुस्तक तुम्ही काय करू शकता फक्त आणि फक्त विचारवंतासाठी रेफर करू शकता. अदरवाईज याच्यामधून तर होणारच आहेत तुमचे थिंकर, होणार नाहीयेत असं नाहीये, याच्यातून पण होतील. पण सेपरेट जर वाचायचे असेल तर हे पुस्तक सुद्धा तुम्ही रेफर करू शकता. ठीक आहे, बघा आता एखाद्याला इंग्लिश मधून करायचंय मॅम आम्हाला इंग्लिश मधून प्रिपेअर करायचंय तर इंग्लिश वाल्यांसाठी वन स्टॉप सोल्युशन आहे डायरेक्ट. काय आहे इसेन्शियल सोशियोलॉजी. ठीक आहे, पेपर 1 साठी आणि पेपर 2 साठी अशी 2 वेगवेगळी काय आहेत पुस्तकं आहेत. लेखक आहेत नितीन सांगवान. ठीक आहे, नितीन सांगवान ते स्वतः IAS आहेत. ठीक आहे, त्यांचं हे पुस्तक आहे इसेन्शियल सोशियोलॉजी पेपर 1 आणि पेपर 2 साठी. ह्या पुस्तकाला तुम्ही काय करू शकता बेस मटेरियल समजून त्याच्यामध्ये तुम्ही व्हॅल्यू ॲडिशन करू शकता जसं की रिडजर हॅलोम्बस वगैरे ह्या पुस्तकांमधून. ठीक आहे, बघा हे झाली बुक लिस्ट. तुम्हाला बुक लिस्ट सांगितलेली आहे कुठल्या विषयासाठी कुठलं हे करायचं हे मी आणखी एकदा तोंडी सांगते. बघा पेपर 1 साठी तुम्हाला काय करायचं आहे डॉक्टर प्रदीप आगलावेंचं समाजशास्त्र. ठीक आहे, समाजशास्त्र जे नेट सेट आणि एमपीएससी साठी वापरतात ते पुस्तक वापरायचं आहे. ठीक आहे, आणि पेपर 2 साठी पेपर 1 साठी सुद्धा तुम्ही वायसीएमच्या नोट्स वापरू शकता किंवा पुस्तक वापरू शकता. तर पेपर 2 साठी तुम्हाला काय करायला लागेल स्पेशल तुम्हाला वायसीएमचे काय घ्यायला लागतील तर बुक्स घ्यायला लागतील आणि त्यातून तुम्हाला सिलेबस वाईज आणि तुमचे जसे सिलेबस मध्ये पॉइंटर आहेत तसे ऍज इट इज तुम्हाला त्याच्यामध्ये सुद्धा सापडतील. ठीक आहे, वायसीएमचे ज्या पुस्तक आहेत त्याच्यामध्ये सुद्धा सापडतील. त्यामुळे तुम्हाला तिथे पण खूप जास्त मेहनत घ्यावी लागणार नाहीये. ठीक आहे, बघा हे झालं तुमचं काय की सिलेबस बुक लिस्ट सगळ्यात महत्वाच्या गोष्टी. आता हे सगळं झाल्यानंतर सगळ्यात महत्वाचं पॉईंट काय एवढं सगळं अभ्यास केलाय सगळं केलंय पण ते लिहायचं कसं. ठीक आहे, काय करायचं तुमचा झाला सिलेबस काढला त्याच्यावरून तुम्ही बुक लिस्ट
ठरवली, एकदा फिक्स ठरवून टाकायची की मला एवढ्याच याच्यातून एवढं वाचायचं आहे. खूप जास्त फापट पसारा करायची नाही. खूप सगळ्या इथं काय करायचे, बुक लिस्ट म्हणजे बुक्स घेऊन बसायचे नाहीयेत. सिलेक्टेड बुक घ्या, सिलेबस त्यातून कव्हर करा, एकदा रीड करा, एकदा मस्ट रीड करा, लगेच लिहायला जाऊ नका. कोणी जरी म्हणत असेल की डे 1 पासून रायटिंग करा, नाही, तुमचा कॉन्फिडन्स लो होणार आहे. एकदा काय करा, रीडिंग करा. एकदा रीडिंग झाली एकदा करा, असं नाही म्हणत की 4-5 वेळा रीडिंग करा आणि मग रायटिंग करा. एकदा रीडिंग करा. त्याच्यानंतर तुमचे जे PYQ असतात, ठीक आहे, PYQ असतात जे तुम्हाला सोशोलॉजीवरती विचारले जातात, समाजशास्त्राचे तुमचे जे PYQ असतात, तर तुम्ही ते काय करू शकता, UPSCचे देखील रेफर करू शकता किंवा तुमचा आधी जेव्हा रिटर्नचा पॅटर्न होता, ठीक आहे, MPSC मध्ये, त्यातले सुद्धा PYQ तुम्ही काय करू शकता, सिलेक्ट करून त्याचा अभ्यास करू शकता. ठीक आहे. आता PYQ आधी का पाहायचे, तर तुम्ही PYQ पाहिले, एकदा रीडिंग केली आहे तुम्ही, PYQ पाहिलेले आहेत, म्हणजे तुम्हाला आयडिया येईल की सोशोलॉजीमध्ये म्हणजे एक्झामिनरला तुमच्याकडून अपेक्षित काय आहे, त्या दृष्टीने तुम्ही काय करायला लागाल, वाचायला लागाल. ठीक आहे. आणि ज्यावेळेस तुमची दुसरी रीडिंग होईल त्यावेळेस तुम्ही काय करू शकता, तुम्हाला क्वेश्चनची डिमांड पण समजलेली आहे आणि त्यावेळी तुम्ही काय करायचं आहे, आन्सर रायटिंगला चालू करायचं आहे. एक धडा संपवायचा आहे, त्याच्यावरती बेस काय करायचं, तुम्हाला क्वेश्चन सॉल्व्ह करायचा आहे. एक धडा संपवायचा आहे, क्वेश्चन सॉल्व्ह करायचे आहेत. म्हणजे सुरुवातीला तुम्ही असंच करा, डायरेक्ट पेपरला मोठा पेपर घेतलाय, 15 क्वेश्चन मी सॉल्व्ह करतो असं करायचं नाहीये. एक क्वेश्चन सॉल्व्ह करायची सवय ठेवायची आहे. ठीक आहे. अशा पद्धतीने तुम्ही काय करू शकता, आन्सर रायटिंग करू शकता. आन्सर रायटिंग मध्ये सगळ्यात महत्वाची गोष्ट की आपली आन्सर रायटिंग पेपर शीट घेतल्यानंतर, एखाद्याने वाचायला घेतल्यानंतर लगेच समजलं पाहिजे त्याला की हा पेपर GSचा नाहीये, हा पेपर GSचा नाहीये, हा पेपर आहे तुमचा सोशोलॉजीचा. हे कसं समजेल, तर तुमचे ज्या की टर्म्स असतात, त्या सोशोलॉजीमध्ये दिसल्याच पाहिजेत. तुम्ही सोशलायझेशन, सामाजिकीकरण असे जे शब्द आहेत फक्त सोशोलॉजीमध्ये तुम्ही काय करतात, हे यूज करतो, सामाजिकीकरण. ठीक आहे. आता ही कन्सेप्ट काय आहे ते वगैरे मी इथं नाही सांगणार तुम्हाला की सामाजिककरण म्हणजे काय असतं, त्याला इंग्लिशमध्ये सोशलायझेशन म्हणतात. पण हे जे शब्द आहे, सांगण्याचा अर्थ असा आहे की तुमच्या आन्सर रायटिंग मध्ये हे दिसलं पाहिजे की हा जो सब्जेक्ट आहे तो सोशोलॉजी ऑप्शनल आहे, म्हणजे तुमचे सोशोलॉजीच्या रिलेटेड शब्द त्याच्यामध्ये आले पाहिजे तुमच्या रायटिंग मध्ये. जसं की सामाजिककरण, संदर्भ समूह, त्याला रेफरन्स ग्रुप म्हणतात. ठीक आहे. दबाव गट वगैरे हे असे जे तुमचे सोशोलॉजी मधले स्पेसिफिक शब्द आहेत ते तुमच्या याच्यामध्ये आले पाहिजेत. आणि सगळ्यात महत्वाचं म्हणजे रायटिंग मध्ये तुमच्या, तर एखादं काहीतरी दिलेलं आहे, ठीक आहे, आत्महत्येचा सिद्धांत वगैरे, आत्महत्येचा सिद्धांत दिलेला आहे, तर त्या सिद्धांतावरती वेगवेगळ्या थिंकरनी जी काही मतं मांडलेली आहेत ती तुम्हाला लिहायची आहेत. कुठल्या ग्रंथामधून घेतलेलं आहे हे लिहिलं तर वेल अँड बेटर, तुम्हाला तिथे एक्स्ट्राचे मार्क्स भेटणार आहेत. म्हणजे हे काय होईल, तुमचं व्हॅल्यू एडिशन तुमच्या आन्सर रायटिंगला काय असणार आहे, हे कॉम्प्लिमेंट करणाऱ्या गोष्टी असणार आहेत. आपण ते नंतरच्या एका डिटेल व्हिडिओमध्ये पाहूयात की तुमचं एक्झॅक्टली आन्सर रायटिंग UPSCचं कसं असलं पाहिजे. आता फक्त लक्षात ठेवा की सुरुवात कशी करायची आहे, नंतर त्याला कसं आपण छान करू शकतो हे आपण नेक्स्ट कधीतरी व्हिडिओमध्ये पाहूयात. ठीक आहे. आता तुम्ही लक्षात ठेवायचं आहे की कसं तुम्ही स्टार्ट करू शकता. ठीक आहे. चला, पुढची गोष्ट काय आहे की बघा, आता केलाय अभ्यास, सगळं सिलेबस काढलेला आहे, ठीक आहे, बुक लिस्ट घेतलेली आहे. आता बघा, ऍट दी एंड तुम्हाला काय करायचं आहे, सगळा अभ्यास केलेला आहे तुम्ही पेपरमध्ये रिप्रोड्यूस काय करताय, लिहिताय काय, हे जास्त इम्पॉर्टंट आहे. आणि सगळ्यात महत्वाचं, सगळ्यात हेल्पफुल गोष्ट जर काय असेल तुम्हाला पेपरमध्ये, आणि ह्या सगळ्या गोष्टी तुम्हाला रिमाइंड करून डोक्यामध्ये ठेवून पेपरमध्ये रिप्रोड्यूस करायचे आहेत. आणि ते केव्हा पॉसिबल होणार आहे, ज्यावेळेस तुमच्याकडे दर्जेदार नोट्स असतील, तुमच्या जशा पद्धतीच्या नोट्स असतील तसंच तुम्हाला पेपरमध्ये काय करायचं आहे, रिप्रोड्यूस करून यायचं आहे. त्यामुळे काय करा, सिलेबस कमी आहे, तुम्हाला चांगल्या व्यवस्थित नोट्स करा, अशा नोट्स काढा की त्या तुम्ही काय करू शकता, 3, 4, 5, 6 वेळा रिवाइज करू शकता. आणि जेवढ्या तुम्ही नोट्स रिवाइज करणार आहात, जेवढ्या वेळा जास्त, तेवढं तुम्हाला जास्त पेपरमध्ये आठवण्याची संभाव्यता वाढत असते. त्यामुळे चांगल्या पद्धतीच्या नोट्स ठेवा. आता ह्या माझ्या नोट्स आहेत, ठीक आहे, ह्या ज्या मी नोट्स काढलेल्या आहेत, तुम्हाला हे दाखवण्यासाठी की तुम्ही कशा नोट्स काढू शकता. ठीक आहे. बघा इथं काय आहे, थेअरी ऑफ इव्होल्युशनरी युनिव्हर्सल वगैरे आहे. ठीक आहे. वैश्विक उत्क्रांतीजनक घटकांचा सिद्धांत वगैरे ही थेअरी आहे. तर आता बघा, इथं मी काय केलेलं आहे, व्यवस्थित पॉईंट वगैरे देऊन त्याची कारणे वगैरे इथं लिहिलेलं आहे. ठीक आहे. तर इथं सगळं मी जे काय आहे सिद्धांत तो माझ्या शब्दांमध्ये लिहायचा प्रयत्न केलेला आहे. अशा पद्धतीने काय करायचं आहे, तुम्हाला व्यवस्थित लिहायचं आहे. हा काय आहे, डेमो आहे, कशा नोट्स काढायच्या ते. ठीक आहे. बघा, अशा पद्धतीने तुमच्या काय असल्या पाहिजेत, तर नोट्स रेडी असल्या पाहिजेत. ठीक आहे. बघा, तुम्हाला जसं समजेल त्या पद्धतीने नोट्स रेडी करून ठेवायच्यात. नोट्स रेडी करण्याचा फायदा असा होतो की तुम्हाला लिहायला, आता ऑब्जेक्टिव्ह मध्ये काय असतं की नोट्स रेडी नसतील तरी चालतं, पण सब्जेक्ट तुम्ही ज्यावेळेस रिटर्न पॅटर्न असतो त्यावेळेस तुमच्याकडे नोट्स जर रेडी असतील तर बघा, तुम्हाला कधी कधी असं होतं की तुम्ही जे लिहिलेलं आहे ते सुद्धा पेपरमध्ये आठवतं.
ठीक आहे, जे लिहिलेलं आहे ते तुम्ही जर खूप वेळा रिवाइज करताय तर ते सुद्धा पेपरमध्ये आठवतं. अशा नीट अँड क्लीन जर तुमच्या नोट्स असतील तर एक्झामच्या वेळी जो तुमचा कॉन्फिडन्स होणार आहे तो ऑटोमॅटिक काय होणार आहे, बूस्ट होणार आहे. तुम्हाला एक माझा पूर्ण अभ्यास झाला ही फिलिंग येणार आहे. अशा पद्धतीच्या नोट्स सुद्धा तुम्ही काय करू शकता, इथे करू शकता. आता बघा की टर्म्स वाले आपण मगाशीच पाहिलं की तुमच्या आन्सरमध्ये की टर्म्स पाहिजेत. ठीक आहे, आणि ठीक आहे, ह्या गोष्टी तुम्ही लक्षात ठेवू शकता. बघा थिंकर्स, आता ह्याच्यामध्ये सगळ्यात महत्वाचा पार्ट काय आहे, थिंकर्स खूप चांगले करायचे. पेपर 1 असू देत किंवा पेपर 2 असू द्यात. तुम्हाला इथं थिंकर्स काय आहेत तर मस्त आहेत, ते व्यवस्थित तुमचे झालेच पाहिजे. ठीक आहे, आता कोणते कोणते काय काय थिंकर्स आहेत ते आपण काय करू शकतो, डिटेल त्याच्यावरती व्हिडिओ जेव्हा बनवणार त्याच्यावरती आपण पाहू शकतो. ठीक आहे, ठीक आहे. बघा, आय होप तुम्हाला तुमच्या सोशियोलॉजी ऑप्शनलच्या रिलेटेड जेवढे काही क्वेश्चन होते ते इथे काय झाले असतील, टॅकल झाले असतील. आणखी काही क्वेश्चन असतील तर तुम्ही काय करू शकता, तुमच्या कमेंट बॉक्समध्ये सांगू शकता. ठीक आहे, आणि ठीक आहे, बघा लेक्चरला एंड करण्यापूर्वी तुमच्यासाठी इन्फॉर्मेशन आहे. बघा, राज्यसेवा पूर्व आणि मुख्य परीक्षा 2025 साठी डिस्क्रिप्टिव्ह पॅटर्न वरती बेस आपण काय केलेली आहे, बॅच लॉन्च केलेली आहे. त्याची फीज किती आहे तर त्याची फीज आहे 6,999 रुपये, ज्याची ओरिजिनल फी आहे 10,000 रुपये. पहिल्या 300 विद्यार्थ्यांसाठी आपण 6,999 इतकी फीस ठेवलेली आहे. बघा, या बॅच मध्ये काय काय राहील, तुमचे लाईव्ह लेक्चर होतील सर्व. ठीक आहे, त्याच्यामध्ये तुमचं काय असणार आहे, टेस्ट सिरीज सुद्धा तुम्हाला अवेलेबल असेल. तुमची आन्सर रायटिंग सुद्धा करून घेतली जाईल. त्याच्यामध्ये तुम्हाला डिजिटल नोट सुद्धा मिळणार आहे. ठीक आहे, या बॅचचा कालावधी किती असणार आहे तर 18 महिन्यांचा या बॅचचा कालावधी असणार आहे. ठीक आहे, तुम्हाला जर आणखी काही इन्फॉर्मेशन हवी असेल तर बघा, संपर्क क्रमांक दिलेला आहे आपल्या स्क्रीनवरती, त्याच्यावरती तुम्ही काय करू शकता, कॉन्टॅक्ट करू शकता. बघा, बॅच लावण्याचा फायदा काय असतो, तुम्ही जर स्वतःहून अभ्यास करायचं म्हटलं तर तुम्हाला मिनिमम ठीक आहे 1.5 ते 2 वर्ष स्वतःहून तुम्हाला प्रोसेस समजायला जाईल. पण तुम्ही एखाद्या प्रॉपर गायडन्सच्या थ्रू जर जात असाल तर तुमची जर्नी अजून काय होणार आहे तर सोपी होणार आहे. तर या जर्नीमध्ये तुम्हाला हेल्प करण्यासाठी आम्ही सर्व एज्युकेटर इथे सज्ज आहोत. ठीक आहे, इथे बघा तुम्हाला हे सर्व एज्युकेटर दिसत आहेत, ते तुम्हाला काय असणार आहेत, या बॅच मध्ये शिकवायला असणार आहेत. ठीक आहे, चलो आज आपण इथेच थांबूयात. सर्वांना धन्यवाद.